महिलांना शिक्षणाचा हक्क प्राप्त करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची जयंती लोणी टाकळी येथे साजरी करण्यात आली। विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे शहीद भगतसिंग चौकामध्ये त्यांना अभिवादन करण्यात आलं। लोणी टाकळी येथे शहीद भगतसिंग चौकामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली। महिलांना शिक्षणाचा हक्क प्राप्त करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष गौरव मालधुरे, वानखडे अकादमीचे संस्थापक प्राध्यापक संतोष वानखडे यांच्या हस्ते करण्यात आलं। जय ज्योती जय क्रांती अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। प्राध्यापक संतोष वानखडे यांनी मनोगत व्यक्त केलं। तो जो इतिहास आहे हा सावित्रीबाई फुलेशी मॅच करते। म्हणजे त्या काळामध्ये पूर्णपणे अंधकार होता समाज व्यवस्थेमध्ये, विषमता होती आणि त्या विषमतेमध्ये सावित्रीबाई फुलेंनी त्या तुळशीमध्ये जसं ते चिमूट विझवण्याचा प्रयत्न केला, आग विझवण्याचा, तशाच प्रकारे आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून संदेश देण्याचं काम सावित्रीबाई फुलेच्या माध्यमातून होऊन आलं। तो इतिहास बदलवण्याचा प्रयत्न, त्या चिंतेचा जसा प्रयत्न होता तशाच त्याचा सावित्रीबाई फुलेचा चिंतेच्या पलीकडे आपल्याला प्रयत्न करताना दिसतात सावित्रीबाई फुले। त्या सावित्रीबाई फुलेच्या एक योगदान इतकं येतं की पुऱ्या भारतातली पहिली स्त्री शिक्षिका म्हणून आपण मानतो। आणि प्लस आज एवढा मोठा भारत देश आहे आणि या भारतामध्ये खूप मोठा स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला अवगत होताना दिसत आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे महिला, तर त्यासाठी योगदान येतं सावित्रीबाई फुलेचं। या कार्यक्रमाला बजरंग दल संयोजक लोणीचे मंगेश चिंचोळकर, योगेश गायगोले, ऋषभ आखरे, अक्षय ढवळे, प्रणव गोदे, तन्मय लोंदे, शुभम गावंडे यांच्यासह मोठ्या संख्येनं बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते। विदर्भ न्यूज, लोणी टाकळी।